मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या भावाच्या चॅनलवरती. आणि आत्ता तुम्ही बघू शकता आम्ही गाडीमध्ये गेलेलो असो आणि आत्ता वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. सो आता आम्ही चाललो आहे ट्रिपला. तुम्हाला दाखवतो देवदर्शनाला, आणि देवदर्शन कुठलं आहे हे मी तर पुढे तुम्हाला गेल्यावर दाखवणारच आहे. तर आपला भाऊ आलेला आहे आणि तुम्ही गाडी बघू शकता, मस्त आहे ना, चकचकीत टेंटेड आहे. आणि पप्पानी इथे सगळे सेटलमेंट करतात. सो बाहेर आलो आता आणि गाडी बघा आमची. आता गाडीची आम्ही पूजा करून घेणार आहोत, जे आपले मेन कार्यकर्ते आहेत ते. आणि गाडीला झेंडे वगैरे पण लावतो आम्ही सध्या. बाकीचं हार वगैरे लावून घेतलेलाच आहेत. मंगल मूर्ती सो गाईज आम्ही आता गेलेलो वॉशरूमला. ह्या सांगूची गरज नाही आमका, पण आम्ही आता येलो, आमची बस इथे लागलेली आहे. आम्ही लास्ट मोमेंटला गेलो, पटापट पळत आणि पटापट आता चाललो. आता आम्ही डायरेक्ट भेटतो आम्ही तुमका पंचवटीला सकाळीच. आमचं नितीन मामा इलो अवलो असा कट कर काका. चला गाडी चला. आम्ही इथे जागा सीट पकडतो. कोणाक सो मित्रांनो इथे बघा, हे शिवांजली लॉजिंग म्हणून आहे. तर तिथे काय विषय होता की तुम्हाला पर पर्सन 100 रुपये घेतात, पण तुम्हाला तिथे ब्रशसाठी वॉशरूम, टॉयलेट सगळं, म्हणजे तिथे तुम्हाला गरम पाण्याचं पण हे भेटणार आहे. तर आम्हाला ते काय पटलं नाही. आम्हाला नॅचरल ह्याच्यामध्ये जायचं, तर आम्ही चाललो डायरेक्ट डुबक्या मारायला थंड पाण्यामध्ये. आता वाजले सकाळचे 5 आणि डायरेक्ट आता सेल्सिअस मी तुम्हाला सांगतो किती आहे ते. डिग्री किती आहे रे? इथं सांगतो 19 आहे. तर चला आता आम्ही पहिले पाण्यात डुबक्या मारतो आणि मग तुम्हाला दाखवतो. अरे ठेवत्या अरे भारी वाटता. अरे बसा
गरम पाणी आता काला मित्रांनो हे बघा सकाळ सकाळी आमका कोण दिसले चालतंय ना. तो ये क्लास का मॉनिटर है काला काले होते हा ना हा मित्रांनो हा त्यांचा क्लासचा मॉनिटर आहे त्याची काळी चोच आहे तो ठीक आहे त्याच्या मागून हे सगळं फिरतात हे बघा. हा फोटो काढ कसले भारी आहे जवळून व्हिडिओ काढायला भेटला मला. सो मित्रांनो आत्ता आम्ही सकाळी पोचलो तिकडे आणि आत्ता आम्ही निघालो इथून. आम्ही बदकांचे काही व्हिडिओ काढले आम्ही एक आणि त्याच्या हा तरी तर म्हणजे आम्ही मस्त की आंघोळ केली माकाटा घसा बसलेला माझं पण ओके होऊन जाताला मस्त की गरम गरम चाय पिताला आता मस्त की फ्रेश होतो दुसरे कपडे घालतो आणि बरं वाटला आंघोळ करून. तिथे मी मागे एकदा येऊन गेलेलो पण आंघोळ करता आली नव्हती घाईघाईत आलेलो पण आज मी फर्स्ट टाईम आंघोळ केलेली आहे. इथे गोदावरी नदी पण अटॅच होते 5 नद्या पण अटॅच होतात असं बोलतात आता मला कन्फर्म माहीत नाही पण आहे. सो आता आम्ही इथे चाय प्यायला जातो आजोबा आणि इथेच आहेत कुठेतरी त्यांना पण आम्ही भेटतो आणि मग चहा वगैरे पितो. काय रे ते तू एव्हा काटा कुडकुडला मित्रांनो काटा एव्हा नाही नाही म्हणता येऊ कुडकुडलेला नाही. चल बघूया चाय पिऊन घेतो आता पटापट. आता आम्ही तयार झालेलो असो आणि आता आम्ही राम मंदिरात जातो. सकाळी सगळ्यांची अंघोळ वगैरे झालेली आहे सगळे रेडी होतात पटापट बसमधनं बाहेर पडले. थंडी वाजता का नाही तुमका थंडी वाजता की नाही चेन पडली फोन नाही हा व्हिडिओ असा काढा आणि परत बघा सगळ्यांना तर मित्रांनो आत्ता आम्ही चाललोय राम मंदिराच्या इथे. आता पुढे चालत चालत आलोय. इकडे ये भाई इकडे इकडे त्याला धरून घेऊन जायचं लागतं नुसतं मोबाईलमध्ये असता काय मग कोणाचे मेसेज येतात सकाळ सकाळी हे बघा मेसेज बघा केवढ्यात टेम्परेचर बघता टेक्नॉलॉजी करता. आणि मागे एकदा मी इथे येऊन गेलेले चित्रा तू व्हिडिओ बघत असशील तर तुला हा एरिया आठवत असेल. आपण एकदा आलेलो इथे आणि आमचे आजोबा चालतात बघा तर आमची गोव्याची आजी तिकोटकरची मिसेस आणि पुढे मावशी चलता मामा असं सगळे असतात. सो आता आम्ही तिथे जातो आहे. इकडे दुकानं वगैरे पण आहेत. आता म्हणतात की मित्रांनो आम्ही आता आलो आहे कपाळेश्वर देवस्थान.
शाबास हे सांगते पाय ठेवून या जवळ शेजार वाढवलं असं त्या उमऱ्यावर उमरावर पाय ठेवायचं असता दारात वरती हात लावतो असतो. फोटो शिल्पी बंद कर पटापट घ्या पोपटच्या इकडून चालवलं हा उभो तिथपर्यंत घ्या सांगते भटक लावलं सगळं आहे ना. सीता गुहा, ज्याला सीता गुफा असेही म्हणतात, ही नाशिकच्या पंचवटी परिसरात पवित्र गोदावरीच्या नदीच्या जवळ स्थित आहे. नाशिक सेंट्रल बस स्थानकापासून साधारण 3 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. पंचवटी म्हणजे 5 वडांची वनराई, म्हणून या भागाला पंचवटी असे नाव पडले. गुहेचा प्रवासमार्ग अरुंद आहे. आत प्रवेश केल्यावर मुख्य कक्षामध्ये श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांची मूर्ती पाहायला मिळते. डाव्या बाजूला असलेले शिवलिंग हे माता सीता भोजनापूर्वी पूजेसाठी वापरत असत, अशी भाविकांची श्रद्धा आहे. आज सीता गुहा ही एक केवळ ऐतिहासिक जागा नसून एक जिवंत श्रद्धास्थान आहे. दररोज असंख्य भाविक येथे दर्शनासाठी येतात. स्थानिक कथा आणि आख्यायिका आजही या गुहेचा थेट संबंध रामायणातील घटनांशी जोडतात. पंचवटी परिसरात आजही प्राचीन वडांची झाडे पाहायला मिळतात. सीता गुहा ही कालाराम मंदिर, रामकुंड यासारख्या प्रसिद्ध मंदिरांच्या अगदी जवळ आहे. शूर्पणखेच्या नाक छेदण्याच्या कथेमुळे नाशिक या नावाचा उगम झाल्याची आख्यायिका आहे. तर आता मी काळाराम मंदिर पूर्व महाद्वार इथे आलेलो आहे आणि ते शूटिंग इथे पण बंद आहे. तरी पण मी ट्राय करणार आहे की तुम्हाला काही शूट करता येतं का बघायला. सो चला, जर भेटलं तर नक्की शूट करेल, नाहीतर जर काही फोटोज वगैरे भेटले तर मी तुम्हाला नक्की येतो. काळाराम मंदिर हे नाशिकच्या पंचवटी परिसरात पवित्र गोदावरी नदीजवळ वसलेलं आहे. हे मंदिर भगवान श्रीरामांना समर्पित असून नाशिकमधील सर्वात प्रसिद्ध मंदिरापैकी एक मानले जाते. हे मंदिर सुमारे 1792 साली बांधले गेले. मंदिरातील श्रीरामांची मूर्ती काळ्या पाषाणाची असल्यामुळे या मंदिराला काळाराम मंदिर असे नाव पडले. मंदिरात श्रीरामांसोबत माता सीता आणि लक्ष्मणाची सुंदर मूर्ती आहे. रामायणानुसार भगवान श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण यांनी वनवासाच्या काळात पंचवटीत वास्तव केले होते. त्यामुळे हे मंदिर रामायणाशी थेट जोडले जाते. काळाराम मंदिराची रचना अत्यंत भक्कम आणि आकर्षक आहे. संपूर्ण मंदिर काळ्या दगडात बांधलेले असून भव्य स्तंभ,
मोठा सभामंडप आणि शांत वातावरण मनाला प्रसन्न करते. सो मित्रांनो, इथे बघा काही त्यांच्या मंदिराची जुनी हिस्ट्री दिलेली आहे आणि इथे ती हिस्ट्री आहे ती तुम्ही पॉज करून वाचून घ्या काय असेल ते. बाकी आम्ही तुम्हाला इथे जेवढं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे ते बघा, कसं वाटतं ते सांगा नक्की. आता आम्ही निघतो इथे, आता पुढच्या एका स्पॉटवर चाललो. सो चला भेटतो पुढच्या एका स्पॉटवर. मित्रांनो, तुम्ही बघू शकता हे असं ना, ज्यावेळी आम्ही निघतो म्हणजे आता ह्या स्पॉटवर आलो तर त्याप्रमाणे आम्ही आरती होते आणि मग गाडी निघते प्रत्येक वेळेला. तर आता आम्ही बोयगावला निघालो आहोत आणि गाडी निघाली. तर मित्रांनो, आता चला भेटू एकदा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. ॲक्च्युली व्हिडिओ भरपूर मोठा होणार आहे म्हणून आपण पार्टमध्ये टाकतो आहे. तर या व्हिडिओचा सेकंड पार्ट नक्कीच येईल. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि लाईक करा.